महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। भूमिपुत्राला वाचवायचं असेल, जगवायचं असेल तर महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही। शिवसेनेच्या उपनेत्या ज्योतिताई ठाकरे। 9 तारखेचा गुलाल हा महाविकास आघाडीचाच असेल। महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे ज्योतिताई ठाकरे यांचे आवाहन। भूमिपुत्र जगला पाहिजे, भूमिपुत्र वाचला पाहिजे। तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही। भाजपा हा भूमिपुत्रांचा, स्थानिकांचा अपमान करणारा पक्ष आहे। त्यांच्या बुडाला आग लावायची असेल तर मशालीशिवाय पर्याय नाही, असे रोखठोक विचार शिवसेनेच्या उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी व्यक्त केले। नवघर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार प्रेरणा कुणाल पाटील, भेंडकळ पंचायत गणाचे उमेदवार दीपक सुरेश भोईर, नवघर गणाचे उमेदवार परेश धनाजी ठाकूर यांच्या प्रचारार्थ प्रचार सभा गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता भेंडकळ येथील विठ्ठल रुक्माईच्या पटांगणात आयोजित केली होती। त्यावेळी ज्योतिताई ठाकरे बोलत होत्या। व्यासपीठावर माजी आमदार मनोहर शेठ भोईर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत, नगराध्यक्षा भावना घाणेकर, सेनेचे नरेश रहाळकर, शेकापचे चिटणीस रवी घरत, नरेश म्हात्रे, दीपक भोईर, बळीराम ठाकूर, यशवंत ठाकूर, मधुकर ठाकूर, मनोहर पाटील, विजय ठाकूर, कुणाल पाटील, शीतल ठाकूर, लक्ष्मण ठाकूर, सूर्यकांत ठाकूर, मधुकर भोईर, अमितदादा, अजित ठाकूर, सोनालीताई, शीतलताई, राकेश भोईर, सोनाली ठाकूर, सुरेश भोईर, मच्छिंद्र घरत तसेच अन्य मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते। आपल्या भाषणात शेवटी ज्योतिताई ठाकरे यांनी उरण तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीला उभे असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी विठ्ठल ममतावादे सह तृप्ती भोईर, उरण। ते स्वतः उमेदवार आहात म्हणून 2 दिवस पूर्ण ताकदीने लढा, एवढंच या ठिकाणी सांगते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। लोकनेते दिबा पाटील साहेब आणि ज्यांनी देशाची घटना लिहिली ते महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आजच्या या आघाडीचे प्रमुख नेते माझे लाडके आमदार मनोहर शेठ भोईर, रायगड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे महेंद्र शेठ घरत आणि खऱ्या अर्थानं कामगारांचे